हॅलो, गुड आफ्टरनून एव्हरीवन. आज आपण पाहणार आहोत कायझन कॉस्टिंग. कायझन कॉस्टिंग म्हणजे काय? आता याच्यामध्ये काय म्हटलं बघा, इन अ कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंट कंपनीज हॅव टू लर्न how to cut costs through continuous improvement. Organizational excellence is never achieved through one-time effort. It requires continuous improvement. म्हणजे काय तर सध्याच्या कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये काय म्हटले, कंपनीजला कॉस्ट कट म्हणजे कॉस्ट कटिंग जे आहे, कमीत कमी कॉस्टमध्ये प्रोडक्ट बनवण्यासाठी कशा पद्धतीने इम्प्रूव्हमेंट, कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंटची गरज असते. आता कसं होतं, ऑर्गनायझेशनल एक्सलन्स इज नेव्हर अचीव्ड थ्रू वन टाइम एफर्ट. म्हणजे जे काही तुमचं ऑर्गनायझेशनल एक्सलन्स आहे किंवा जे काही त्याच्यातलं इम्प्रूव्हमेंट आहे, ही इम्प्रूव्हमेंट तुमची एक दिवसात होत नसते किंवा एकदाच होत नसते. तुम्हाला ही कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंटची गरज लागते. द मॉडर्न जापनीज टेक्निक्स कॉल्ड कायझन हॅज प्रूव्ड टू बी क्वाईट इफेक्टिव्ह इन दिस एरिया. मग ह्या एरियामध्ये कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंटसाठी जी मॉडर्न जापनीज टेक्निक आहे त्याला काय म्हटलं जातं, कायझन, ती अप्लाय केली जाते. It produces dynamic result if it is supported by top management and implemented properly. जरी तुमच्या टॉप मॅनेजमेंटला सपोर्ट करत असेल आणि ती जर प्रॉपरली इम्प्लिमेंट होत असेल ही मेथड, तर ती काय करते, प्रोड्युसेस डायनॅमिक रिझल्ट. तर ते एक चांगले रिझल्ट तुम्हाला ही टेक्निक देते. कायझन कन्सिस्ट ऑफ टू वर्ड्स. कायझन ही दोन वर्ड पासून बनलेले आहे. एक आहे काई अँड सेकंड झेन. काई मीन्स चेंज अँड झेन मीन्स फॉर बेटर. म्हणजे काय, बेटर चेंज. काई मीन्स चेंज आणि झेन मीन्स बेटर. इट मीन्स बेटर चेंज. कायझन मीन्स चेंज फॉर बेटर. इट ऑल्सो मीन्स कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. त्याचं मिनिंग काय होतं, चेंज फॉर बेटर, चांगल्यासाठी झालेला चेंज. म्हणजे मग त्यालाच आपण काय म्हणू शकतो, कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. द ओरिजिन ऑफ द वर्ड कायझन इज फाउंड इन इंडिया. आता हा जो वर्ड आहे कायझन, हा ओरिजिन कुठं फाइंड केलाय, इंडियामध्ये. इट कन्वे दॅट स्मॉल ड्रॉप ऑफ वॉटर टुगेदर अल्टिमेटली रिझल्ट इन अ लेक. म्हणजे हे कशातून फाइंड आउट केला, जसं की एक 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 ड्रॉप पडून जसं पाण्याच्या एक एक थेंबापासून तळस असतं, त्या पद्धतीने हे आहे. आता याचे काही रूल्स आहेत. कोणते रूल्स आहेत? फॉलोइंग रूल शुड बी रिमेंबर्ड व्हाईल इम्प्लिमेंटिंग द कन्सेप्ट ऑफ कायझन. आता काही त्याचे पर्टिक्युलर रूल्स आहेत की जे इम्प्लिमेंट केले जातात कायझन्समध्ये. मग कोणकोणते रूल्स आहेत? फर्स्ट वन आहे, लिस्ट आउट द प्रॉब्लेम फेस. जे कोणते तुमचे प्रॉब्लेम तुम्ही फेस करताय त्या सगळ्याची लिस्ट तयार करावी लागते. देन क्लासिफाय द प्रॉब्लेम इंटू 3 कॅटेगरीज. त्याच्यानंतर त्याचे प्रॉब्लेम तुम्ही जे लिस्ट काढलेले आहे तीन तीन कॅटेगरीमध्ये डिस्ट्रीब्यूट करा. मायनर, डिफिकल्ट अँड मेजर. ह्या तीन कॅटेगरीमध्ये त्याला डिस्ट्रीब्यूट केलं जातं. देन सिलेक्ट द मायनर प्रॉब्लेम अँड स्टार्ट विथ इट. मग त्याच्यातलं जे मायनर प्रॉब्लेम असतील ते आधी सिलेक्ट करा आणि त्याच्यापासून सुरुवात करा. आफ्टर सॉल्विंग दिस गो टू द नेक्स्ट कॅटेगरी ऑफ प्रॉब्लेम अँड सो ऑन. आणि एकदा मायनर प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह झाले की मग तुम्ही डिफिकल्ट प्रॉब्लेमकडे जा आणि त्याच्यानंतर मेजर प्रॉब्लेमकडे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत जा. रिमेंबर दॅट इम्प्रूव्हमेंट इज अ पार्ट ऑफ डेली रुटीन. हे आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की जी इम्प्रूव्हमेंट आहे तुमच्या कॉस्टिंगमधली, ही तुमची डेली रुटीनचा पार्ट असला पाहिजे. नाही तर आज झालं, आज त्याच्यावरती वर्क केलं, मग आता मला महिनाभर बघायला नको असं नसतं. तरच तुम्ही प्रॉपर इम्प्रूव्हमेंट करू शकताय. देन फिफ्थ वन, डू नॉट ॲक्सेप्ट स्टेटस क्यू. ह्याच्यामध्ये स्टेटस क्यू तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं नाही, त्यांनी सांगितलेलं आहे. देन डू नॉट रिजेक्ट एनी आयडिया बिफोर ट्राईंग इट. त्याच्यात कोणतीही आयडिया ट्राय केल्याशिवाय तिला रिजेक्ट करू नका. आधी ट्राय करा, ट्राय करून जर तुम्हाला सक्सेस नसेल मिळत तर तिला रिजेक्ट करा. विदाउट ट्राय करता तुम्ही त्याला रिजेक्ट करू नका, असं त्यांनी म्हटलंय. शेअर द एक्सपेरिमेंट विथ कलिग्स. त्याच्यानंतर तुम्ही जे काही एक्सपेरिमेंट करणार आहात ते तुमच्या कलिग्स सोबत शेअर करा. देन डू नॉट कन्सिडर द एक्सपेरिमेंट विच आर टायर्ड अँड फेल्ड. ज्या एक्सपेरिमेंट तुमचे फेल झालेले आहेत किंवा ज्याच्यामध्ये जास्त मेहनत लागते आणि त्याच्यातून आउटपुट काही निघत नसतील, तर असे जे एक्सपेरिमेंट आहेत ते कन्सिडर करू नका. देन हायलाइट द प्रॉब्लेम, डू नॉट हाईड देम. सो जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांना लपवून ठेवू नका, त्यांना हायलाइट करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एक्झॅक्ट प्रॉब्लेम होते. असे हे याचे बेसिक 9 रूल्स दिलेले आहेत कायझन कॉस्टिंगचे. आता याच्यामध्ये फिलॉसॉफी काय म्हणते बघा. The approach of Kaizen is compared with the traditional to get idea about Kaizen philosophy. Kaizen philosophy काय बघा. Approach employees. Traditional consider as a cost and Kaizen consider as a asset. Then approach attitude. Traditional, the attitude is a let it go.
आणि कायझन मध्ये काय म्हटलंय, द ॲटिट्यूड इज कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट. म्हणजे एम्प्लॉय, आता इथे अप्रोच आहे एम्प्लॉय मध्ये ट्रेडिशनलला काय केलं जातं, कन्सिडर ॲज अ कॉस्ट, एम्प्लॉईजला ॲज अ कॉस्ट कन्सिडर केलं जातं. पण कायझन मध्ये काय केलं जातं, तर एम्प्लॉईजला ॲज अ ॲसेट म्हणून कन्सिडर केलं जातं. आता ॲटिट्यूड, ट्रेडिशनल मध्ये ॲटिट्यूड काय म्हटलंय, द ॲटिट्यूड लेट इट गो, ॲटिट्यूड जो आहे तो बाजूला ठेवा किंवा दूर पाठवा असं म्हटलं जातं. पण कायझन मध्ये काय म्हटलं, द ॲटिट्यूड इज अ कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट. तुमचा जो ॲटिट्यूड आहे तो तुमची कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट मध्ये आला पाहिजे. देन इन्फॉर्मेशन, इट इज नॉट शेअर, ट्रेडिशनलमध्ये ते शेअर करत नाहीत आणि कायझनमध्ये इट इज शेअर विथ ऑल, ती तुम्ही सगळ्यांशी शेअर करा. देन मॅनेजमेंट कल्चर, ट्रेडिशनलमध्ये काय, द कल्चर इज ब्युरोक्रॅटिक आणि कायझरमध्ये काय म्हटलं, द कल्चर इज पार्टिसिपेटिव्ह, की इथे तुमचं जे कल्चर आहे ते पार्टिसिपेटिव्ह असलं पाहिजे. देन बिलीफ ऑफ मॅनेजमेंट, ट्रेडिशनलमध्ये काय म्हटलंय, रुटीन बिलीफ, ट्रेडिशनलमध्ये रुटीन बिलीफ असतं आणि कायझनमध्ये चेंज बिलीफ जे आहेत त्याच्यात चेंजेस करत जातात. देन अप्रोचमध्ये इंटरपर्सनल रिलेशनशिप, ट्रेडिशनलमध्ये इट इज अ कमर्शियल, जे काही तुमचे पर्सनल रिलेशन आहे ते कमर्शियल ठेवा आणि कायझनमध्ये इट इज अ ह्युमन, एक ह्युमन म्हणून तुम्ही तिथले रिलेशन ठेवा. स्ट्रेस बाय मॅनेजमेंट, ट्रेडिशनल इट इज अ फंक्शनल स्ट्रेस, त्याच्यामध्ये काय म्हटलं, ह्या फंक्शनल स्ट्रेस आहे आणि कायझनमध्ये इट इज अ क्रॉस फंक्शनल स्ट्रेस. देन अप्रोच मॅनेजमेंट फंक्शन, ट्रेडिशनलमध्ये इट इज अ कंट्रोल फंक्शन, मॅनेजमेंट फंक्शन म्हणजे काय, तर कंट्रोल फंक्शन आहे आणि कायझनमध्ये इट इज अ सपोर्टिव्ह फंक्शन. ट्रेडिशनमध्ये मॅनेजमेंट म्हणजे काय, तर तो कंट्रोल ठेवतो आणि कायझनमध्ये जो सपोर्ट करतो त्याला मॅनेजमेंट फंक्शन म्हटलं जातं. सो इम्प्लिमेंटेशन, आता याला इम्प्लिमेंट कसं केलं जातं, द प्रोसिजर ऑफ इम्प्लिमेंटेशन कायझन कॉस्टिंग इन्व्हॉल्व्स फॉलोइंग स्टेप, काय स्टेप दिलेले आहेत इम्प्लिमेंटेशनच्या. त्यातली पहिली स्टेप आहे फॉर्मेशन ऑफ कायझन ग्रुप. Form small group of people within the organization. The group shall consist of 6 to 10 members. All of them members are Kaizen group 1, Kaizen group 2 and so on. काय म्हटलंय, फ्रॉम स्मॉल ग्रुप ऑफ पीपल विदिन द ऑर्गनायझेशन मधल्या छोट्या छोट्या जे ग्रुप आहेत पीपल्सचे, द ग्रुप शाल कन्सिस्ट 6 to 10 मेंबर्स. एका ग्रुपमध्ये 6 ते 10 मेंबर्स असले पाहिजेत. ऑल ऑफ देम मेंबर्स ॲज अ कायझन ग्रुप 1, आणि ते जे काही मेंबर्स असतील ते असतील कायझन ग्रुप 1, कायझन ग्रुप 2 किंवा कायझन ग्रुप, म्हणजे किती ग्रुप तुम्ही बनवाल त्याच्यानुसार ते पुढे जातील. असं एक तुम्हाला फर्स्ट वन कायझन ग्रुप बनवावा लागेल. देन अपॉइंट इव्हॅल्युएटर, अपॉइंट अ सिनियर लेवल पर्सन ऑफ इव्हॅल्युएटर. द पर्सन शुड बी अबाव द लेवल ऑफ अदर पर्सन इन द ग्रुप. इव्हॅल्युएट शुड बी अपॉइंटेड फॉर इच ग्रुप, म्हणजे प्रत्येक ग्रुपमध्ये एक लीडर अपॉइंट केला पाहिजे सिनियर लेवलला, की जो त्याच्यावरती कंट्रोल ठेवू शकतो. अपॉइंट इव्हॅल्युएटर. देन कंडक्ट मीटिंग, organize group meeting periodically, that is at least once in a week. A schedule of meeting for next 12 months should be prepared in advance. काय म्हटलं, ऑर्गनाइज ग्रुप मीटिंग पिरियडिकली ग्रुप मीटिंग ऑर्गनाइज केल्या पाहिजेत. ॲटलिस्ट वन्स इन वीक, आठवड्यातून एक तरी झाली पाहिजे. देन अ शेड्यूल ऑफ मीटिंग फॉर नेक्स्ट 12 मंथ्स शुड बी प्रिपेअर्ड इन ॲडव्हान्स. सो पुढच्या 12 महिने म्हणजे एक वर्षाची जी शेड्यूल आहे ते आधीच तुमचं वर्षभराचं शेड्यूल तुमचं आधीच इन ॲडव्हान्स तुमचं प्रिपेअर झालं पाहिजे. देन सबमिशन ऑफ कायझन फॉर्म, द प्रोग्रेस ऑफ इम्प्रुव्हमेंट शुड बी रिटन इन अ कायझन फॉर्म. द प्रोग्रेस ऑफ इम्प्रुव्हमेंट शुड बी रिटन एज अ कायझन फॉर्म. तुमची जी प्रोग्रेस आहे इम्प्रुव्हमेंटमधली ती कायझन फॉर्ममध्ये तुम्ही लिहिली पाहिजे. कॉपीज ऑफ द सेम शुड बी डिस्ट्रीब्युटेड अमंग द मेंबर्स ॲटलिस्ट 1 डे इन ॲडव्हान्स ऑफ शेड्यूल मीटिंग. सो तुमची जी मीटिंग शेड्यूल करणार आहे त्याच्या एक दिवस आधी तुमचं ही जी कॉपी आहे कायझन फॉर्मची ती सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट झाली पाहिजे. देन पार्टिसिपेशन इन डिस्कशन ॲट द शेड्यूल मीटिंग. Every member should be allowed to speak about his own improvement. If there is no improvement, he may say so and take its seat. Every member should be give at least 5 minutes to speak about his improvement. त्याच्यानंतर काय म्हटलं की जी मीटिंग होईल त्या मीटिंगमध्ये प्रत्येक पार्टिसिपेंटने डिस्कशनमध्ये त्याचा भाग घेतला पाहिजे. प्रत्येक पार्टिसिपेंटने त्याच्या ओन इम्प्रुव्हमेंट विषयी काहीतरी सांगितलं पाहिजे. मिनिमम 5 मिनिट्स तरी एकाने आपल्या ओन इम्प्रुव्हमेंटवरती बोललं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. देन लिसनिंग केअरफुल्ली, वेन अ मेंबर इज स्पीकिंग
Other members, including the evaluator, should listen to him carefully. No should pass any comments. However, clarification if any may be sought. आता ज्या वेळेला एखादा मेंबर बोलत असेल तेव्हा दुसऱ्याने त्याला डिस्टर्ब नाही केलं पाहिजे. त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे. कोणतीही कमेंट त्याच्यावरती पास केली नाही पाहिजे. देन आता बेनिफिट्स काय आहेत कायझन फिलॉसॉफीचे. कायझन फिलॉसॉफी बेनिफिट्स द ऑर्गनायझेशन एज फॉलोज. फर्स्ट वन, क्वालिटी इम्प्रूव्हमेंट. कायझन फिलॉसॉफी हेल्प टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ ऑर्गनायझेशन. कायझन फिलॉसॉफी काय करते, ऑर्गनायझेशनची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करते. देन मोटिवेशन, इट प्रोव्हाइड्स मोटिवेशन टू द एम्प्लॉईज फॉर इम्प्रूव्हमेंट इन क्वालिटी. सो एम्प्लॉईजला क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी मोटिवेट करतं कायझन फिलॉसॉफी. देन रिस्क फ्री, इट इज रिस्क फ्री टेक्निक, इट डज नॉट इन्व्हॉल्व एनी रिस्क. ह्याच्यात कोणत्याही प्रकारची रिस्क नाही, हे रिस्क फ्री टेक्निक्स आहे. देन टीमवर्क, कायझन फिलॉसॉफी रिझल्ट इन टीमवर्क. It encourage the employees to following participative style. Periodic meeting encourage team spirit. Kaizen philosophy result in a teamwork. काय म्हटलंय, कायझन फिलॉसॉफी जे आहे ते टीमवर्क म्हणून काम करते. इट इन्करेज एम्प्लॉईज टू फॉलो पार्टिसिपेटिव्ह स्टाईल. सो हे एम्प्लॉईजला पार्टिसिपेट करण्यासाठी इन्करेज करतं. पिरियडिक मीटिंग इन्करेज टीम स्पिरिट, आणि जी पिरियडिक मीटिंग होतात ती टीम स्पिरिट वाढवण्यासाठी मदत करते. देन वेस्ट इलिमिनेशन, Kaizen philosophy eliminates waste and reduce cost. Kaizen philosophy eliminates waste and reduce cost. Kaizen philosophy जी तो वेस्ट आहे ती कमी करतो आणि कॉस्ट रिड्यूस करायला मदत करतो. इट क्रिएट्स अ सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस अमॉंग द एम्प्लॉईज. त्याच्यानंतर एम्प्लॉईज काय म्हणजे इट क्रिएट सेन्स. सो एखाद्या गोष्टी बिलॉंग करण्याचे सेन्स तो एम्प्लॉईजमध्ये क्रिएट करतात. देन एनर्जी सेव्हिंग, कायझन फिलॉसॉफी कन्झर्व्स इलेक्ट्रिसिटी, फ्यूल, etc. Energy saving helps the society as a whole. Kaizen philosophy conserves electricity, फ्यूल, etc. आता काय करतो कायझन फिलॉसॉफी जी आहे ती इलेक्ट्रिसिटी वाचवण्यास मदत करतो, एनर्जी सेव्हिंग करतो, हेल्प टू सोसायटी ॲज अ होल, किंवा पूर्ण सोसायटीला तो याच्यासाठी मदत करतो. देन चेंज इन ॲटिट्यूड, द फिलॉसॉफी चेंजेस द ॲटिट्यूड ऑफ द एम्प्लॉई. कायझन फिलॉसॉफी जो आहे तो काय करतो की एम्प्लॉईचा ॲटिट्यूड चेंज करतो. एम्प्लॉईज बिकम मोर कन्स्ट्रक्टिव्ह अँड लॉयल टू द ऑर्गनायझेशन. एम्प्लॉईज बिकम मोर कन्स्ट्रक्टिव्ह, जे एम्प्लॉईज आहेत ते जास्त कन्स्ट्रक्टिव्ह आणि लॉयल राहतात ऑर्गनायझेशनचे. अशा पद्धतीचा एक ॲटिट्यूड जो आहे तो कायझन फिलॉसॉफी एम्प्लॉईजमध्ये क्रिएट करते. देन कॉजेस ऑफ फेल्युअर, आता फेल्युअरची कारणं काय आहेत. So Kaizen system produce dramatic result in some of the organization. However, in some organization it has failed due to the following causes. आता काही ऑर्गनायझेशन जे आहे ते कायझन फिलॉसॉफीमध्ये फेल झाले, त्याचे खालचे काही रिझन्स दिलेले आहेत. ॲब्सेन्स ऑफ सपोर्ट फ्रॉम मॅनेजमेंट, टॉप मॅनेजमेंट. सो टॉप मॅनेजमेंटकडून सपोर्ट न मिळाल्यामुळे हा एक त्याचं पहिलं कारण आहे फेल होण्यामागचं. देन लॅक ऑफ इंटरेस्ट ऑफ द पार्ट ऑफ द मॅनेजमेंट. मॅनेजमेंटचं फारसं याच्यात कायझन फिलॉसॉफीमध्ये इंटरेस्ट नसल्यामुळे सुद्धा हे फेल झालेले आहेत काही ठिकाणी. लॅक ऑफ ट्रेनिंग टू द वर्कफोर्स, त्याच्यानंतर एम्प्लॉईजला किंवा काम करणाऱ्या वर्करला प्रॉपर ट्रेनिंग त्याचं नसल्यामुळे सुद्धा फेल होऊ शकतो किंवा झालेला आहे. लॅक ऑफ लिसनिंग स्किल, प्रेझेंटिंग स्किल अँड कम्युनिकेशन स्किल अमॉंग द पार्टिसिपंट. ज्यावेळेला पार्टिसिपेट होतं त्यावेळेला लिसनिंग स्किल कमी असणं, म्हणजे ऐकून घेण्याची तयारी नसेल एखाद्याची, त्यानंतर प्रेझेंटेशन करण्याची एखाद्याची तयारी नसेल, किंवा एखाद्याला बोलता येत नसेल. सो अशा वेळेस या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं, किंवा बोलणं टाळत असेल तर अशा वेळेस या सगळ्या कारणामुळे सुद्धा कायझन फिलॉसॉफी जी आहे ती फेल ठरली. देन क्रिटिसायझिंग द फेल्युअर बाय द ग्रुप मेंबर्स, त्याच्यात ग्रुप मेंबर्समधले जे काही क्रिटिसाइज म्हणजे त्यांच्यातले जे काही वाद आहेत, भांडणं असतील, सो या गोष्टींमुळे सुद्धा हे फेल होऊ शकते. दे निग्लेक्टिंग द बेसिक कन्सेप्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट, इम्प्रूव्हमेंटच्या बेसिक कन्सेप्ट निग्लेक्ट केल्यामुळे सुद्धा हे फेल झालेलं आहे. देन लॉट ऑफ वर्क प्रेशर ऑन द पार्टिसिपेंट, आणि पार्टिसिपेंटवरती जास्त वर्क प्रेशर असल्यामुळे सुद्धा कायझन फिलॉसॉफी जे आहेत फेल झाले. सो असे 7 रिझन्स आहेत की ज्याच्यामुळे कायझन फिलॉसॉफी फेल होऊ शकते किंवा फेल झालेली आहे. देन ब्लॅक फ्लश कॉस्टिंग. ब्लॅक फ्लश कॉस्टिंग म्हणजे काय, इट इज अ अकाउंटिंग सिस्टम दॅट वेट्स until all the production process are completed before recording the direct material uses. काय म्हटलंय,
इट इज अ अकाउंटिंग सिस्टम. ही एक अकाउंटिंग सिस्टम that waits until of the production process are completed before recording any direct material uses. So direct materialचं uses रेकॉर्ड किंवा किती यूज झालेले आहे त्याचा रेकॉर्ड ठेवण्याआधी अंटिल ऑफ द प्रोडक्शन प्रोसेस आर कम्प्लिटेड. जोपर्यंत प्रोडक्शन प्रोसेस संपत नाही अंटिल तोपर्यंत डायरेक्ट मटेरियलचा जो काही रेकॉर्ड ठेवता येत नाही. In other words, raw material and work in process inventory are used during the production process. आता प्रोडक्शन प्रोसेस मध्ये कोणकोणत्या गोष्टी यूज केल्या तर मटेरियल रॉ मटेरियल आणि वर्क इन प्रोसेस इन्व्हेंटरी आर यूज ड्युरिंग द प्रोडक्शन प्रोसेस. प्रोडक्शन प्रोसेस मध्ये यूज केल्या. नो जर्नल एंट्रीज आर क्रिएटेड टू रेकॉर्ड देअर एक्सपेंडिचर. मग त्यावेळेस एकात कोणती जनरल एंट्री त्याचे एक्सपेंडिचर रेकॉर्ड करण्यासाठी झालेली नाहीये. दिस सिस्टम इज पर्टिक्युलरली युजफुल फॉर मोर कॉम्प्लेक्स प्रोडक्ट that requires many different stages of manufacturing. Normally, each stage of manufacturing would require a separate journal entry to keep track of cost throughout the production process. This adds to hundreds of entries for single product. Backflush costing eliminates unnecessary journal entries throughout the process of simplify the bookkeeping and administrative duties without losing the too much details or information. आता काय दिलेलं आहे की ज्यावेळेला मॅन्युफॅक्चर केलं होतं प्रोडक्ट तेव्हा काही वेळेस काय होतं की खूप सारे जर्नल एंट्रीज जे आहेत ते रेकॉर्ड होतात. मग लॉट्स ऑफ जर्नल एंट्रीज की नेसेसरी नसताना पण जर्नल एंट्रीज रेकॉर्ड होतात. तेव्हा बुक किपिंगमध्ये खूप काय होतं की खूप सारा गोंधळ होतो. मग जर अशा वेळेस काय म्हटलंय प्रोसेस ऑफ सिम्प्लिफाय द बुक किपिंग अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ड्युटीज विदाउट लुजिंग सो मच डिटेल्स. मग त्याच्यावेळेस अशा जर्नल एंट्रीज करायच्या की ज्याच्यामध्ये बुक किपिंग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ड्युटी विदाउट लुजिंग की त्याच्यामध्ये कोणताही डाटा किंवा कोणताही डिटेल्स किंवा इन्फॉर्मेशन लूज न करता तुमच्या सगळ्या एंट्रीज ज्या आहेत त्या बुक किपिंग मध्ये राहतील. देन ऍडव्हान्टेजेस. आता ऍडव्हान्टेज काय त्याचे काय त्यांचे तर ऍडव्हान्टेज आहेत. फर्स्ट वन, इट इज सिम्पल. देर इज नो सेपरेट अकाउंटिंग फॉर वर्किंग प्रोसेस. हे सिम्पल आहे, याच्यासाठी वेगळं काही अकाउंटिंग प्रोसेसची गरज नाही आहे. देर आर फ्यू अकाउंटिंग एंट्रीज, वर्क फ्लो डॉक्युमेंट्स अँड सो ऑन. याच्यामध्ये थोडक्याच मोजक्याच अकाउंटिंग एंट्रीज आहे, वर्क फ्लो डॉक्युमेंट्स अँड सो ऑन. देन थर्ड वन, इट इज डिस्करेज मॅनेजर टू प्रोड्यूस फॉर स्टॉक. त्याच्यानंतर हे काय करतं तर मॅनेजरला स्टॉक प्रोड्यूस करण्यामध्ये म्हणजे नवीन स्टॉक मागवण्यापासून डिस्करेज करतो. जर आधीचा यूज झालेला नाहीये तर नवीन आणून तो फुकट घालवणं म्हणजे वेस्टेज टाळतो त्याच्यामुळे. आता प्रॉब्लेम फेस, याच्यामध्ये कोणकोणते प्रॉब्लेम फेस करावे लागतात. आता फॉलोइंग प्रॉब्लेम्स आर फेस इन बॅकफ्लश कॉस्टिंग. फर्स्ट वन, प्रोडक्शन रिपोर्टिंग. द रिपोर्टिंग ऑफ प्रोडक्शन इन द सिस्टम मस्ट बी करेक्ट. काय म्हणतात, द रिपोर्टिंग ऑफ प्रोडक्शन इन द सिस्टम मस्ट बी करेक्ट. आता तुमचं प्रोडक्शन रिपोर्टिंग जे आहे ते सपोज बरोबर आहे, अनट्रेन स्टाफ में रेकॉर्ड द प्रोडक्शन रॉंगली. पण जो काही अनट्रेन स्टाफ आहे, जो प्रॉपर ट्रेनिंग घेतलेला स्टाफ नाही आहे, अशा स्टाफने काय केलंय की चुकीचं त्याच्यामध्ये रेकॉर्ड करून ठेवलंय. सो हा एक प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणजे त्यांच्याकडून चुकीची रेकॉर्ड होऊ शकते. देन स्क्रॅप रिपोर्टिंग. एंटायर ॲबनॉर्मल स्क्रॅप मस्ट बी रेकॉर्डेड करेक्टली. आता जे ॲबनॉर्मल स्क्रॅप आहे तो सगळं व्यवस्थित रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे. अदरवाईज दिस मटेरियल विल बी आउटसाइड द सिस्टम ऑफ बॅकफ्लश कॉस्टिंग. आणि जर तो व्यवस्थित रेकॉर्ड नाही करून ठेवला तर त्याने काय होणार आहे, ते मटेरियल जे आउटसाइडचं म्हणजे ब्लॅकफ्लश सिस्टम ते तुमचं सगळं मिक्स होणार आहे. सो ॲबनॉर्मल स्क्रॅप जो आहे त्याचा रेकॉर्ड सेपरेट ठेवला लागतो. देन लॉट ट्रॅकिंग ट्रेसिंग. ट्रेसिंग द लॉट इज इम्पॉसिबल अंडर बॅकफ्लश कॉस्टिंग. आता मोठ्या लॉटमध्ये येणार जे हे आहे मटेरियल ते ट्रेस करणं याच्यामध्ये काय इम्पॉसिबल आहे ब्लॅकफ्लश कॉस्टिंग मध्ये. इट इज रिक्वायर्ड वेन मॅन्युफॅक्चर इज रिक्वायर्ड कीप रेकॉर्ड ऑफ विच प्रोडक्शन लॉट्स वेअर यूज द क्रिएट अ प्रोडक्ट. कारण कसं आहे इथे कसं होतं, जेवढं वर्क तुमचं म्हणजे जेवढं मटेरियल तुमचं यूज होईल, जेवढं प्रोडक्ट तुम्ही जेवढं प्रोडक्शन करणार तेवढंच इथे मटेरियल मागवलं जातं. इथे स्टॉकचं तुमचं रेकॉर्ड राहतो. मग लॉट्स मध्ये जर मागवायचं म्हटलं तर तेवढं यूज होणार आहे का हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे अंडर ब्लॅकफ्लश कॉस्टिंग इट इज इम्पॉसिबल. देन इन्व्हेंटरी ॲक्युरसी.
Inventory balance may be too high is all the times because the backflushing transaction that relieves inventory usually does so only once in a day. काय म्हटलंय इन्व्हेंटरी बॅलन्स मे बी टू हाय याच्यामध्ये इन्व्हेंटरी बॅलन्स जो आहे तो टू हाय असतो ॲज वेल सॉरी ॲज ऑल द टाइम्स प्रत्येक वेळेस याच्यातला इन्व्हेंटरी बॅलन्स जो तो हाय राहतो का द बॅक फ्लशिंग ट्रान्झॅक्शन दॅट रिलीव्स इन्व्हेंटरी युजली डज सो ओनली वन्स इन अ डे सो दिवसातून एक वेळा काय होतं की फ्लशिंग ट्रान्झॅक्शन आहे ब्लॅक फ्लशिंग ट्रान्झॅक्शन ते काय रिलीव्ह करतं इन्व्हेंटरी रिलीव्ह करतं दिवसातून एक वेळा ते then evaluation criterion. Next part is evaluation criterion. Evaluation criteria is a benchmark standard or yardstick against which accomplishment performance and suitability of an individual alternative activity product or plan as well as risk reward ratio is measured काय म्हटलंय इव्हॅल्युएशन क्रायटेरिया इज बेंचमार्क स्टँडर्ड ऑफ यार्डिस्ट evaluation criteria is a benchmark standard of yardstick against the accomplishment performance and suitability आता परफॉर्मन्स सुटेबिलिटी यांचं बेंचमार्क म्हणजे काय तर कम्पेअर करायचं जे क्रायटेरिया इव्हॅल्यू त्याला म्हटलं तर इव्हॅल्युएशन क्रायटेरिया आता त्याच्यामध्ये 5 क्रायटेरिया आहेत फर्स्ट वन आहे रिलिव्हन्स बेसिकली क्वेश्चन ऑफ युजफुलनेस रिलिव्हन्स म्हणजे काय तर युजफुलनेस assessment of relevance leads to higher level decisions. Then second one is the efficiency. It is a measure of relationship between input and output. Efficiency म्हणजे काय तर याच्यामध्ये रिलेशनशिप बिटवीन इनपुट आणि आउटपुट मधलं रिलेशन दाखवतं आणि आउटपुट इज अ मेजर ऑफ एफर्ट्स जर आउटपुट मध्ये तुमचे एफर्ट्स मेजर होत असेल तर इट इज द इमिजिएट ऑब्झर्वेबल रिझल्ट तर तुमचा लगेच मिळणारा रिझल्ट आहे the quality of input and output is important consideration in evaluating performance criteria assessing efficiency. Appropriate resource acquired, activity carried out as simply as possible, overheads as low as possible, and conflicts addressed as resolved. So हे सगळं तुम्हाला असेसिंग एफिशियन्सी तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यात. देन येतं नेक्स्ट इफेक्टिव्हनेस. इफेक्टिव्हनेस म्हणजे काय तर याच्यामध्ये इफेक्टिव्हनेस is a measure of the extent of which the interventional intended outcomes that is specific objective it is a relationship between product or services and intended benefits आता इफेक्टिव्हनेस म्हणजे काय तर प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस मधला डिफरन्स म्हटलं त्यांनी सॉरी डिफरन्स नाही रिलेशन म्हटलेलं आहे आणि काय म्हटलंय इंटेंडेड बेनिफिट्स आणि त्याच्यापासून मिळणारे बेनिफिट्स याला म्हटलंय इफेक्टिव्हनेस देन इम्पॅक्ट इट इज अ मेजर्स ऑफ ब्रॉडर consequences of the intervention such as economical social political technical or environmental effect impact म्हणजे काय तर तुमच्या मेजर इम्पॅक्ट किंवा इफेक्ट मध्ये कोणते असतील इकॉनॉमिकल इफेक्ट असतील सोशल इफेक्ट असतील टेक्निकल असेल पॉलिटिकल असतील किंवा एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स असतील सो देन सस्टेनेबिलिटी it is the measures of whether the benefits of development intervention are likely to continue after external support has been completed. For example, in road construction, project sustainability is measured in terms of whether the road is likely to be maintained. काय म्हटलं sustainability? For example, in road construction project, sustainability is measured in terms of whether the road is likely to be maintained. So त्या रोडचा जो मेंटेनन्स आहे तो प्रॉपर केला जातो का सो त्याच्यावरून काय केलं तर त्याची सस्टेनेबिलिटी जी काय ती मेजर केली जाते आता सस्टेनेबिलिटी फॅक्टर कोणकोणते आहेत तर पॉलिसी सपोर्ट मेजर्स चॉईस ऑफ टेक्नॉलॉजी एन्व्हायरमेंटल मॅटर सोशिओ कल्चरल ॲस्पेक्ट्स इन्स्टिट्यूशनल ॲस्पेक्ट्स इकॉनॉमिक अँड फिनान्शियल ॲस्पेक्ट्स आणि एक्सटर्नल फॅक्टर्स हे काही तुम्हाला सस्टेनेबल फॅक्टर्स तुम्हाला दिलेले आहेत देन नॉन फिनान्शियल क्रायटेरिया आता नॉन फिनान्शियल क्रायटेरियामध्ये काय काय येतं तर मोस्ट ऑफ द कंपनीज यूज बोथ फिनान्शियल अँड नॉन फिनान्शियल क्रायटेरिया फॉर इव्हॅल्युएशन ऑफ परफॉर्मन्स सेल्स अँड ऑर्डर बुक्स बॅक ऑर्डर्स ऑफ कस्टमर्स मार्केट शेअर ऑर्डर्स रिसिव्ड फ्रॉम की अकाउंट्स customer satisfaction, customer retention, customer loyalty,
yield, capacity, utilization, one time delivery, inventory turnover, क्वालिटी, सायकल टाइम, नंबर ऑफ डिफेक्टिव्ह, हे तुम्हाला दिलेले आहेत नॉन फिनान्शियल क्रायटेरिया. देन फिनान्शियल क्रायटेरियामध्ये कोणकोणते येतात? सो डायरेक्ट प्रॉफिट, direct profit, then controllable profit, contribution margin, net profit, rate of investment, return on investment, then residual income. So then the return of cash. आता return of cash कसं येतं बघा. It is also called the cash on cash return. It is a ratio of annual before tax cash flow to the total amount of cash invested. Expresses percentage. मग cash on cash return चा फॉर्म्युला काय आहे? तो दिलेला is equal to annual before tax cash flow divided by total cash invested into 100. It is used to evaluate the cash flow from income producing assets. So asset प्रोड्यूस करण्यासाठी जो काही कॅश फ्लो आहे, इन्कम कॅश फ्लो आहे, त्याचा इथं त्याला काय केलं, इव्हॅल्युएट केलं जातं याच्यात. इट इज यूज टू क्विक नॅपकिन टेस्ट टू डिटरमाइन द ॲसेट्स, क्वालिफाय द फर्दर रिव्ह्यू अँड द अनालिसिस. आता जे एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. मिस्टर रागिनी परचेस अ फ्लॅट ऑफ ₹12 lakh. रागिनीने काय केलं, 12 lakhला फ्लॅट विकलं विथ ₹3 lakh डाऊन पेमेंट. तिने 3 lakh काय केलं, डाऊन पेमेंट केलं. इच मंथ कॅश फ्लो फ्रॉम द रेंटल लेस एक्सपेन्सेस अमाउंटेड टू ₹5,000. त्याच्यानंतर काय म्हटलंय, इच मंथ कॅश फ्लो फ्रॉम रेंटल लेस एक्सपेन्सेस अमाउंटेड रुपीज, म्हणजे तिला दर महिन्याला किती एक्सपेन्सेस येतो, 5,000. तर बिफोर टॅक्स इन्कम विल बी 5,000 इंटू 12, म्हणजे तिला वर्षाला किती खर्च येईल, तर 60,000. सो द रेशो विल बी 60,000 काय आहे, ॲन्युअल बिफोर टॅक्स कॅश फ्लो 60,000 डिवायडेड टोटल कॅश इन्व्हेस्टेड. टोटल किती इन्व्हेस्ट केलं तिने, 3 lakh. सो 3 lakh इंटू 100. त्याचा अर्थ म्हणजे काय होतं, कॅश ऑन कॅश रिटर्न किती आहे, तर 20%. द रेशिओ सर्टन लिमिटेशन्स. आता या रेशिओचे काही लिमिटेशन सुद्धा आहेत. इट डज नॉट कन्सिडर इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर टॅक्स सिच्युएशन. सो तो इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर टॅक्स सिच्युएशन याच्यात दाखवत नाही किंवा कन्सिडर केली जात नाही. इट डज नॉट कन्सिडर एनी ॲप्रोप्रिएशन ऑर डिप्रिसिएशन. याच्यात कोणत्याही डिप्रिसिएशन पकडलं जात नाही. आणि इट डज नॉट अकाउंट्स फॉर द अदर रिस्क असोसिएटेड विथ इन्व्हेस्टमेंट. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंटमध्ये येणाऱ्या काही बाकीच्या रिस्क आहेत, त्यासुद्धा तुम्हाला इथे दाखवल्या जात नाहीत. सो गुड कॅश ऑन कॅश रिटर्न, नॉर्मली 8 to 12% कन्सिडर गुड रिटर्न. याच्यामध्ये काय म्हटलंय, हे लाईन लक्षात ठेवा. गुड कॅश ऑन कॅश रिटर्न मध्ये नॉर्मली 8 to 12% कन्सिडर गुड रिटर्न. तर त्याला तुम्ही 8 to 12% पर्यंत असेल तर तुम्ही गुड रिटर्न म्हणू शकता. ओके. देन आता आपण काय करूया की इथे थांबूयात. नंतर बेंचमार्किंग आहे. देन बेंचमार्किंग प्रोसेस, कॉम्पिटिटिव्ह बेंचमार्किंग, इंटरनल बेंचमार्किंग. सो बेंचमार्किंगचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. आणि त्याच्यानंतर आपले मग इलस्ट्रेशन्स आहेत थोडे, त्याच्यातले 1-2 आपण घेऊ, बाकीचे तुम्ही होमवर्कमध्ये करा. ओके. सो आता आपण इथे थांबूया.